हॅलो फ्रेंड्स, प्रथूस किचन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पुदिना फ्लेवरचा खाकरा बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल मध्यम आचेवर तापत ठेवले आहे. त्यामध्ये 2 चमचे बटर टाकले आहे. तेल आणि बटर व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. यानंतर यामध्ये 1 कप पुदिना घालायचा. 2 ते 3 मिनिटे पुदिना व्यवस्थित परतून घ्यायचा. पुदिना व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचे. थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत बेसन पीठ छान भाजून घ्यायचे. टिप 1. तेलामध्ये 2 चमचे बटर घातल्याने खाकरा खुसखुशीत होतो. 2 ते 3 मिनिटे बेसन भाजून झाल्यानंतर त्यामध्ये 2 कप गव्हाचे पीठ घालायचे. मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे किंवा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे. टिप 2. गव्हाचे पीठ आणि बेसन भाजून घेतले तर खाकरा दातात अडकत नाही किंवा चिकट होत नाही. पीठ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर एका परातीमध्ये थंड होण्यासाठी काढायचे. पीठ व्यवस्थित थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची. अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचा तेल. हे सर्व व्यवस्थित एकत्र करायचे. टिप 3. पीठ मळताना कोमट पाण्याचाच वापर करा म्हणजे खाकरा नरम पडत नाही. कोमट पाण्याचा वापर करून याचा एक घट्ट गोळा बनवून घ्यायचा. यावर कपडा टाकून 10 मिनिटे पीठ बाजूला ठेवायचे. दहा मिनिटांनंतर पीठ पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचे. तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठ्या आकाराच्या लाट्या बनवून घ्यायच्या. येथे मी सर्व लाट्या बनवून घेतल्या आहे. टिप 4. लाटी लाटताना बेसन पीठच लावा म्हणजे खाकरा लाटताना तुटत नाही. गव्हाचे पीठ वापरले तर खाकरा नंतर नरम पडतो. टिप 5. लाटी लाटताना रेषा असलेले लाटणे वापरा म्हणजे खाकरा पातळ लाटण्यास मदत होते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व खाकरे बनवून घ्यायचे आहेत.
कडेने दाबून दाबून मंद आचेवर व्यवस्थित दोन्ही बाजूने खाकरा भाजून घ्यायचा. अशा प्रकारे मी सर्व खाकरे भाजून घेतले आहेत. मी सांगितलेल्या या 5 टिप्स फॉलो करून नक्की खाकरा बनवून बघा. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. मेथी खाकरा बनवण्यासाठी मध्यम आचेवर एका कढईमध्ये 2 चमचे तेल तापत ठेवायचे. त्यामध्ये 1 कप बारीक कापून घेतलेली मेथी टाकायची. चवीनुसार मीठ टाकून मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायची. थोडेसे तेल सुटायला लागले की गॅस बंद करायचा. यानंतर एका भांड्यात 1 कप गव्हाचे पीठ आणि 4 चमचे बेसन पीठ घ्यायचे. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, पाव चमचा हळद आणि 2 चमचे तेल घालायचे. फ्राय केलेली मेथी घालायची. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ आणि मेथी व्यवस्थित एकत्र करायची. कोमट पाणी टाकून या पिठाचा एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा. कपडा टाकून 10 मिनिटे बाजूला ठेवायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लहान किंवा मोठ्या आकाराच्या लाट्या बनवून घ्यायच्या. लाटीला बेसन पीठ लावून अशा प्रकारे खाकरा लाटून घ्यायचा. लोखंडी तव्यावर मंद आचेवर
व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कपड्याने दाबून दाबून खाकरा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचा. अशा प्रकारे मी मेथीचे सर्व खाकरे बनवून घेतले आहेत. कशी वाटली खाकऱ्याची पौष्टिक अशी रेसिपी? नक्की करून बघा. आवडल्यास प्रतूस किचन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी खाकरा तोडून दाखवणार आहे.